श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय रहस्यमय आणि शक्तिशाली मंत्र घेऊन आलो आहोत. हा मंत्र तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करेल, कर्ज नष्ट करेल आणि तुम्हाला सुखाची दिशा दाखवेल. फक्त अट एवढीच आहे, हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे. अर्धवट ऐकण्याचे पाप तुम्ही करू नका. तर मंडळी, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, श्री स्वामी समर्थ. औदुंबर म्हणजे उंबराच्या वृक्षाचे महत्व. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्यांची फळे मिळतात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशीनी रुद्र केला तर असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. तर असे हे औदुंबराचे झाड अनेक मंदिरांमध्ये तसंच धार्मिक स्थळांवर हमखास बहरलेलं दिसतं. तर उंबराचं झाड तोडू नये असं सांगितलेलं आहे. उंबराच्या झाडाला हिरवी लाल फळं नेहमीच आढळतात. उंबराची फळं दिसत असली तरी उंबराचं फूल हे कोणीही पाहिलं नाही. खरं तर उंबराचे फळ हेच उंबराचे फूल आहे. उंबराचं फळ फोडल्यावर त्यामध्ये फुलाचे सर्व अवयव दिसतात. या फळामध्ये ब्लास्टोफॅगा पेनिस हा कीटक नेहमीच आढळतो. चिलटासारख्या असणाऱ्या ह्या कीटकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे बॅक्टेरिया आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. यातील मुख्य मादी अंडी घालून अनेक नर मादी पिल्लांना जन्म देते. ही मादी स्वतः तिच्या पिल्लांना बंद फळाबाहेर काढत आपली आहुती देते. मादी मृत्यूला कवटाळून या फळामध्येच विलीन होते. या फळात पौष्टिकता निर्माण करते. उंबराप्रमाणे वड, पिंपळ आणि अंजीर या फळांची रचना देखील भरून फळ आणि आतून फुले अशीच आहे. यातील नर जातीची फुलं ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फुलं ही देठाकडील भागात असतात. उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. याची सावली अतिशय शीतल असते. झाडाचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात. जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी मान्यताच नव्हे तर ते नैसर्गिक सत्य आहे असे म्हटले जाते. घराच्या उंबरट्याचा उंबराशी संबंध. घराचा उंबरटा असा शब्द नियमित वापरला जातो. पूर्वीच्या काळी उंबराच्या झाडाच्या लाकडापासून घराला लावल्या जाणाऱ्या दाराच्या चौकटीखाली खास उंबराचा उंबरटा तयार केला जायचा. आज देखील अनेक जुन्या वाड्यांमध्ये सागवानाची मोठी दारं असली तरी उंबरटा हा उंबराच्या लाकडाचाच असतो. पाण्यातही दीर्घकाळ हे लाकूड टिकून राहतं असल्यामुळे त्याचा वापर दाराच्या उंबऱ्यासाठी केला जात असे. दाराच्या खाली उंबराचे लाकूड म्हणून त्या भागाला उंबरटा असं नाव पडलं. आज ज्याला आपण उंबरटा म्हणतो त्या ठिकाणी उंबराच्या लाकडाचा वापर होत नसला तरी त्या जागेचं नाव मात्र उंबरटा म्हणून घेतलं जातं. उंबराबाबतीची आख्यायिका. सद्गुरू दत्त यांचं उंबराच्या झाडाखाली स्थान असल्याची श्रद्धा आहे. महादेवाचं मंदिर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात उंबराची झाडं आढळतात. भगवान विष्णूने नृसिंह अवतारात हिरण्यकश्यपचा वध उंबरठ्यावर बसून केला. त्यावेळी नृसिंहाला जखमा होऊन त्याच्या नखात विषबाधा झाली. त्यामुळे नृसिंहांनी आपली नख उंबराच्या खोड्यात खुपसून विषबाधेचं शमन केलं. लक्ष्मीने उंबराची फळं वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावला आणि त्यामुळे नृसिंहांना होणारा दाह थांबला अशी आख्यायिका देखील उंबरासंदर्भात पुराणामध्ये आढळते.
उंबराचे औषधी गुणधर्म. गालफुगी, गालगुंड अशा आजारात उंबर वृक्ष औषधी म्हणून उपयुक्त ठरतात. उंबराच्या पानाच्या रसामुळे शरीरातील उष्णता निघून जाते. कावीळ, खाज, गोवर, कांजण्या, रक्तस्राव, विंचू चावणे किंवा इतर विषबाधा, उचकी लागणे, अतिसार, उन्हाळी, मधुमेह आदी रोगांवर उंबराची फळं, फुलं आणि पानं उपयोगी पडतात. शरीराची व्याधी दूर करणारे म्हणून उंबर ओळखलं जातं. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आणि मंडळी, तुम्ही श्री दत्त गुरूंचा हा मंत्र, श्री श्री स्वामी समर्थांचा हा मंत्र संपूर्ण ऐका. तुमच्या जीवनात नक्कीच पॉझिटिव्हिटी येईल. उंबर जरी तुमच्याकडे उपलब्ध नसला तरी त्याचे सर्व फायदे या मंत्रात आहेत. हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. तुम्हाला तुमचे जीवन चमत्काराने भरल्याचे जाणवेल. आणि म्हणूनच मंडळी, तुम्ही हा मंत्र संपूर्ण नक्की ऐका. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात,
तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम
श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता
श्री गुरुदेव दत्ता.